नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही. तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो. त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे. कोकम सरबत आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. लोणची वगैरे, पापड वगैरे. आनंद भिडे या शंख अभ्यासकांनी जगातील 140 जातींच्या तब्बल 670 शंख संग्रहित केले आहेत. त्या शंखांचं प्रदर्शन पोखरण रोड नंबर 2 वरील कृष्णाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचा ठाणेकरांनी विकेंडला चांगलाच लाभ घेतला. अनंत विजय, सुघोष पाउंडर ही महाभारतकालीन शंखांची नावं. महाभारतकालीन पौराणिक श्रीकृष्णांचा पांचजन्य, युधिष्ठिराचा अनंत विजय, नकुलाचा सुघोष, भीमाचा पौंड्र, तसंच गौरीशंख, अन्नवनीशंख, मौलीशंख, राणीशंख, गणेशशंख आणि 19 इंची भव्य हनुमान शंख अशा सुमारे 140 जातींच्या जवळपास 670 शंखांचा या प्रदर्शनामध्ये समावेश होता अशी माहिती शंखांचे संग्राहक आणि अभ्यासक आनंद भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भारतीय संस्कृती आणि परंपरेचं संवर्धन करण्यासाठी
या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं. लोकांना तर खूप आवडतंच आहे आणि शंखांचे खरंच आगळंवेगळं प्रदर्शन आहे. 140 जातीचे जवळजवळ 670 शंख आपल्याकडे इथे एक्झिबिट आहेत आणि त्याची माहिती देणारी आपल्याकडे काही पुस्तकं, माहितीपत्रक, फलक पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रामुख्याने मध्यवर्ती शंख, दक्षिणावर्ती शंख, वामावर्ती शंख याची विभागणी आपण केलेली आहे. एक सेक्शन आपण असं ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल शंख आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शंख कसे बनवले जातात कृत्रिम प्रकारे, त्याचा पण तुम्हाला इथे प्रात्यक्षिक बघायला मिळेल. वक्फ सुधारणा कायद्याचं निमित्त करून पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या नरसंहाराविरोधात शनिवारी सायंकाळी ठाण्यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनं केली. यावेळेस आंदोलकांनी जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा अधिनियम संसदेत मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि घटना वाढत आहेत. हिंदूंवर होणाऱ्या या नरसंहार आणि अत्याचाराच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून देशभरात हिंदू संघटनांकडून पश्चिम बंगाल सरकारविरोधात क्रोध व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती आदी संघटनांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृहासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. बजरंग दल ठाणे संयोजक ॲडव्होकेट सर्वेश तिवारी, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री सौरभ पांडे, बजरंग दल संयोजक वेदांत जाधव, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले आदी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जय श्रीराम, जय दुर्गे. आजपर्यंत आपण नेहमी बघतच आलो आहे की प्रत्येक वेळेला असं वाटतं की बजरंग दल विनाकारण आंदोलन करतात. हे विनाकारण होणारं आंदोलन नाहीये. जसा समाज झोपलेला आहे की हिंदूंवरच कायम अत्याचार का होतो, जर हिंदुस्थानात आपण राहत आहोत, भारतात राहत आहोत आणि आपल्या भारतातच हिंदूंवर होणारे अत्याचार जर आपण सहन करत राहिलो तर पुढे येणारी परिस्थिती फार बिकट होऊ शकते आणि हे होऊ नये म्हणून हे बजरंग दल कायम आंदोलन करत असतात. ह्या आंदोलनाचा असा उद्देश असतो की निदान सरकारने जागृत होऊन ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टींना कुठेतरी पतन व्हावं आणि ह्या गोष्टी कायम निश्चित होऊन पडल्या पाहिजेत की ह्या गोष्टी पुढे आल्या नाही पाहिजेत. बंगालमध्ये जी घटना घडते, आता हिंदूंचा नरसंहार होतोय, ते आता बर्दाश्त करण्यात नाही येणार. कारण काय, आम्ही आज इकडे सर्व कार्यकर्ते आणि समाजची जी प्रतिष्ठित लोक आहेत ते आपण सर्व इथे जमलो आहेत. आमचा इथून जे मेसेज जाणार आहेत राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपतींना, की बंगालमध्ये जे आहे ते सर्वप्रथम तुम्ही राष्ट्रपती शासन लागू करा आणि तिकडचे जे हिंदू समाज, राहणारे हिंदू समाज आहेत बहुसंख्य, तुम्ही त्यांची पहिले सुरक्षा नियंत्रित करा. कारण का, ज्या प्रकारे तिकडे माता बहिणींवर अत्याचार होतोय आणि ज्या प्रकारे हिंदूंचा नरसंहार होतोय, मारून त्यांना खंब्यावर टाकून देतात आणि लोक पलायन करायला सुरुवात केलं तिथून, तर हा हिंदुस्थानात हा विषय घडतोय आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामागे आमचा एक उद्देश आहे की बाबा इथून आमचा मेसेज जाणार आहे, आमचं निवेदन पूर्ण देशभरात जाणार आहे की बंगालमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागू करावं. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. वर्तेनगर येथील म्हाडा वसाहतींच्या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार असल्याने या निर्णयाविरोधात म्हाडा वसाहतीतील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. क्लस्टर योजना हटवा, म्हाडा वाचवा अशा घोषणा देत वर्तेनगर येथील नवीन म्हाडा वसाहतीतील शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले. सरकारने आमच्या वसाहतीला क्लस्टरमधून वगळलं नाही तर कायदेशीर लढाई पुकारू असा इशारा या ठिकाणच्या रहिवाशांनी दिला आहे. ठाणे शहरातील वर्तेनगर, पवारनगर, भीमनगर परिसरामध्ये म्हाडाच्या जमिनी आहेत. या जमिनींवर म्हाडाने बैठ्या तसंच इमारतीच्या माध्यमातून वसाहती उभ्या केल्या आहेत. या वसाहती जुन्या आहेत. येथील परिसराचा ठाणे महापालिकेने 49 नागरी पुनरुत्थान आराखड्यांमध्ये समावेश केला आहे. येथील जमिनी म्हाडाच्या मालकीची असल्याने महापालिकेला या ठिकाणी क्लस्टर योजना राबवणं शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेने येथील 49.35 एकर इतकी जागा भाडे तत्वावर देण्याकरता म्हाडाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले. परंतु क्लस्टर योजनेस आता म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. वर्तेनगर येथील म्हाडा वसाहत परिसरात साईनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही 30 वर्ष जुनी वसाहत आहे. सुमारे 2,500 ते 3,000 नागरिक इथे राहतात. रविवारी या ठिकाणच्या शेकडो रहिवाशांनी क्लस्टर योजनेविरोधात रस्त्यावर उतरत शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं. तसंच क्लस्टरच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. क्लस्टरसाठी 2018मध्येच हरकती नोंदवल्या होत्या. आम्ही म्हाडा गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी भूखंडधारक आहोत. आम्ही स्वतः पुनर्विकास करण्यास पात्र ठरतो. तसा प्रस्ताव देखील म्हाडाकडे आम्ही सादर केला आहे. असं असताना देखील आमचा क्लस्टरमध्ये समावेश का केला गेला असा सवाल त्यांनी केला आहे. स्लम एरिया, झोपडपट्टी एरिया यांच्यासाठी असताना आम्हाला म्हाडाची योजना असताना आम्ही म्हाडाचे भागधारक असताना आमच्यावरती अन्याय करून हा क्लस्टर योजना राबवली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही एवढं विनंती करतो की आमचा हा क्लस्टर हटवण्यासाठी आपण सोसायटी प्रयत्न करीलच, पण आपला पण सपोर्ट राहायला पाहिजे. आणि या ठिकाणी कोणी इथे येईल आणि आपल्याला काय आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करील, पण आपण न घाबरता, आपण बळी न पडता आपण म्हाडाच्या पुनर्विकासामध्ये जाणार आहोत याची सगळ्यांनी खात्री करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला या ठिकाणी आपला एकजूट दाखवायची आहे. एकजूट दाखवून आपल्याला आपला निषेध नोंदवायचा. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे. तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. शुक्रवारी या उपक्रमांतर्गत शेकडो नागरिकांनी आमदार केळकर यांची खोपट कार्यालयात भेट घेतली. त्यावेळेस 62 निवेदनं प्राप्त झाली होती. महापालिका संबंधित महानगर गॅस संदर्भात, त्याचप्रमाणे फेरीवाला अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामं, फसवणूक अशा विविध विषयातील निवेदनं आमदार श्री संजय केळकर यांना यावेळेस प्राप्त झाली. यावेळेस खोपट कार्यालयामध्ये ठाणे जिल्हा हाऊसिंग प्रोटेक्शनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डोंबरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओमकार चव्हाण, राजेश काडे, संतोष साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळेस नवनियुक्त भाजप मंडल अध्यक्षांनी देखील श्री केळकर यांची भेट घेतली. याच्यामध्ये बघा, निरनिराळ्या नावावर हे बुकिंग घेतात की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ, पैसे घेतले जातात आणि वर्षानुवर्ष, आता काहींचं 2-2, 3-3, 5-5 वर्ष पैसे दिलेत आणि ते पैसे देखील, माझ्याकडे तर एक कचरा वेचक महिला देखील या ठिकाणी आली होती की तिने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं, नातेवाईकांकडनं पैसे जमा करून त्या ठिकाणी बुकिंग करायला पैसे दिले. हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे. हजारो लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत.
असं प्रायमाफेसी लक्षात येतं आहे. आणि याची टी व्हीवर देखील जाहिरात दिली जाते असं मला या नागरिकांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार रिअल इस्टेटमध्ये वाढलेले आहेत. एकीकडे विकासक पण फसवणूक करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या निरनिराळ्या कंपन्यांच्या नावावर सबसे सस्ता सबसे अच्छा, आता गरीब माणूस लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. आणि त्यामुळे याचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही ही कारवाई करणार आहोत. ठाण्यामध्ये देवकोपरा या ऑफिसजवळ इन्फ्राटेक नावाची कंपनी आहे. ते मागील 10 वर्षापासून लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या नावाने 1 BHK 2 BHK 1 RKच्या नावाने हे करोडो रुपयाचा फ्रॉड केलेला आहे. त्या विरोधात आम्ही ठाण्याचे आमदार माननीय संजय केळकर साहेबांच्या समोर आपण हा विषय सांगितलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना उधाण आलं आहे. निमित्त ठरलं हे राज ठाकरे यांची महेश मांजरेकर यांनी घेतलेली एक मुलाखत. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी किरकोळ काही मतभेद आहेत ते मतभेद बाजूला सारून एकत्र येण्यास आपण तयार असल्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या चर्चांना जोरदार उधाण आलं. याआधी देखील 2012, 2014, 2019 अशा 3 वेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना जोरदार उधाण आलं होतं. 2014च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी हात पुढे केला होता. त्यावेळेस मातोश्रीवरनं सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. अशाच प्रकारचा अनुभव आम्हाला 2019मध्ये देखील आला. त्यामुळे आधीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून कार्यकर्ते एकत्र येतील का असा सवाल श्री संदीप देशपांडे यांनी केला आहे. मात्र यावेळेस पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून श्री संजय राऊत हे अतिशय सकारात्मकरित्या या युतीसंदर्भात बोलत असल्याचं स्पष्ट होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही काळाची गरज आहे. हे 2 भाऊ एकत्र यायलाच हवे असं मत श्री संजय राऊत यांनी देखील व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी देखील नाशिकला बोलताना एकत्र येण्यास आपण सकारात्मक असल्याचं बोललं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हे 2 भाऊ खरंच एकत्र येतात का, की यापूर्वी ज्या पद्धतीने चर्चा झाल्या तशाच या वांझोट्या चर्चा ठरतात, हे पुन्हा एकदा बघावं लागणार आहे. मात्र तुर्तास तरी माध्यमांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या संदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. अगदी शिंदे गटातील रामदास कदम यांनी देखील हे दोन्ही भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ यांनी देखील अशाच प्रकारचं मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना या संदर्भात छेडलं असता ते 2 भाऊ एकत्र आले तर आम्ही स्वागतच करू असं फडणवीसांनी देखील म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं राजकारण काय शिस्त आहे, कशा प्रकारचं शिस्त आहे हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे नुकतेच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे बडे नेते अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन गेले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता एक नवीनच समीकरण पुढे येत आहे. मात्र हे समीकरण पुढे येत असताना सोशल मीडियामध्ये मात्र मनसे आणि शिवसेना या दोघांच्याही कार्यकर्त्यांनी हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास त्याचं स्वागत झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटते आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याला अक्षरशः सोन्याची झळाळी आली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अवघ्या साधारणपणे 4 ते 4.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये सोनं 72,000हून आता 95,000 96,000पर्यंत येऊन ठेपलं आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य माणसांना ज्यांच्याकडे आता लग्नसराई आहे अशांना सोनं घेणं अवघड जात असलं तरीही आजही सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी मात्र तशीच दिसून येते असं काही आघाडीचे ज्वेलर्स सांगतात. सोनं हे सातत्याने वाढणारी गोष्ट आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मध्यंतरी
काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरत होत्या की सोन्याचा भाव 55,000पर्यंत खालती येईल. मात्र आता सोन्याशी संबंधित व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अगदी अक्षय्य तृतीयेपर्यंत सोनं 1 लाखापर्यंतचा भाव गाठू शकतो असा विश्वास काही सोने व्यापारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या सोन्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात झळाळी प्राप्त झाली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मात्र ज्यांच्या घरामध्ये लगीन सराई आहे, ज्यांना आता दागिने घेणं अनिवार्य आहे, अशांकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खिशाला चाट पडतानाचं चित्र बघायला मिळतं आहे. सध्या तरी सोन्याचा भाव उतरण्याची कुठल्याही प्रकारची लक्षणं अथवा चिन्ह नाहीत. हा भाव वाढतच जाईल असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत. कुठे न्याय? आपली घरं झाली, नगद धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने. आज उगावाला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला. तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच.